शिक्षण महर्षी कैलासवासी शंकरलाल मुथा यांच्या 8व्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यातील चिंचवड येथील जैन प्रसारक विद्यामंदिर प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉलेज आणि रसिक शेठ धारीवाल फाउंडेशन संचलित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मानव सेवा हीच ईश्वर सेवा, जीवो जीवश्च जीवनम ही भगवान महावीरांची शिकवण घेऊन चिंचवड शहरात 1979 स्थापन झालेले जैन विद्या प्रसारक मंडळ आज मोठा वटवृक्ष झाला। या मागचे शिक्षण महर्षी कैलासवासी शंकरलाल मुथा यांचे आशीर्वाद आहेत। त्यांच्या 8व्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं रक्तदान शिबिर, वृक्षारोपण असे वेगवेगळे सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केला असून संस्थेचे अध्यक्ष रसिकलालजी धारीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू आहे। संस्थेचे विद्यार्थी डॉक्टर, वकील, इंजिनियर, आर्किटेक्ट, सीए, राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्य करतायत। संस्था आतापर्यंत पर्यावरण, वृक्षारोपण, त्यांचं जतन, अद्ययावत अँब्युलन्स, रक्तदान, आरोग्य शिबिरं विविध क्षेत्रात कार्य करते। यावेळी नवकार महामंत्राचा जप सामुदायिक करण्यात आला। कैलासवासी शंकरराव मुथा भाऊंच्या स्मरणार्थ प्रशालेत संस्थेचे जनरल सेक्रेटरी राजेंद्र मुथा, संस्थेचे माजी प्राचार्य प्रकाश कटारिया, प्राचार्य हिंदूराव कलंट्रे सर, फत्तेचंद जैन विद्या प्रसारक मंडळाच्या सर्व विविध कॉलेजचे प्राचार्य, यांनी भाऊंचे शिक्षण, सहकार, सामाजिक विचारांची श्रद्धांजली वाहिली। या प्रसंगी शिक्षक, शिक्षिका व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज हो आमच्यात जरी नसले तरी त्यांनी दिलेले संस्कार, या सगळ्या शिक्षकांसाठी केलेले संस्कार आमच्या दृष्टिकोनातून पुढची पिढी घडवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत। ज्ञान, दर्शन, चारित्र्य या बलबुद्ध्यावर आधारलेली ही संस्था या पिंपरी चिंचवड परिसरातच नव्हे तर पंचकृषीमधील अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करणारी आणि 14,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारी, शिक्षण देणारी संस्था खरोखरच या पिंपरी चिंचवडच्या दृष्टिकोनातून, राष्ट्र उद्धारणीच्या दृष्टिकोनातून फार मोलाचं काम करत आहे। आणि याचं सर्व श्रेय जातं कोणाला तर गेली 45 वर्ष काम करणाऱ्या आमच्या शंकरभाऊ मुथांना। अशा या 1927 मध्ये झाली संस्था 2 विद्यार्थ्यांवर चालू झाली होती। त्यानंतर संस्थेचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं। तसेच संस्थेचे वेगवेगळे जवळजवळ 38 विभाग असून हे विभाग कार्यरत आहेत। वेगवेगळे ब्रँचेस आहेत संस्थेमध्ये। संस्थेचे ऑनरेबल जनरल सेक्रेटरी स्वर्गीय शंकरलालजी विद्याजी मुथा यांचे 15 जुलै 2009 रोजी निधन झालं। त्यांच्या स्वर्गवासानंतर दरवर्षी त्यांची पुण्यतिथी संस्थेमध्ये साजरी केली जाते आणि त्यामध्ये या निमित्तानं वेगवेगळ्या पद्धतीनं संस्थेचे आणि शाळेचे उपक्रम जे ते उपक्रम राबवण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्रीमान रसिकलालजी मानकचंदजी धारीवाल, त्याचप्रमाणे संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी आदरणीय श्रीमान ॲडव्होकेट राजेंद्र कुमारजी शंकरलालजी मुथा आणि शाळा समिती अध्यक्ष आणि संस्थेचे सहाय्यक सेक्रेटरी आदरणीय श्रीमान माजी प्राचार्य अनिल कुमारजी मोतीलालजी कांक्रिया, संस्थेचे कोषाध्यक्ष, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीनं सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला हे उपक्रम जे ते राबवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे। आणि हे असंच मार्गदर्शन जे ते ठेवत त्यांच्याकडून जर मिळत गेलं, प्रेरणा जी आहे ती भाऊंपासून आत्तापर्यंतच्या सर्व पदाधिकाऱ्यांची जर मिळत गेली तर संस्थेचा विकास जो आहे तो आहेच, पण त्याच्यामध्ये आणखी चांगल्या रीतीनं भर पडेल आणि संस्थेचं नाव लौकिक जो आहे। रक्तदान महाअभियान हे हा जो मोठा आहे हा रसिकलाल माणिकचंद धारीवाल फाउंडेशन यांचा आहे। त्यांच्या सहकार्यातून आज आपल्याला एक मोबाईल व्हॅन, जी महाराष्ट्रामध्ये माझ्या अंदाजाने पहिलीच असेल, ती व्हॅन आपल्याला आज त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। RG कोल्हप रक्तपेढीने सहकार्य केलेलं आहे आणि संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी याच्यामध्ये सहभागी होऊन आज रक्तदान अभियानामध्ये सहभागी होत आहेत की ज्यायोगे आपण सामाजिक उपक्रम याच्यातून एक राबवतोय। आज विविध इथं मान्यवरांनी भेटी दिल्या, त्या सगळ्यांचंही मी अभिनंदन करतो। आणि महाराष्ट्रामध्ये एक नावाजलेली संस्था, कारण फत्तेचंदजी माडसाब यांच्या नावाने ती सुरू झालेलं हे रोपटं आहे, आज महान वटवृक्ष या संस्थेचा झालेला आहे। अशा संस्थेचा कायापालट होत असताना या संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी, कोण खासदार आहेत, कोण आमदार आहेत, अनेक नगरसेवक आहेत, अनेक उद्योगपती आहेत। प्रशांत तांबले देखील
या संस्थेचाच विद्यार्थी. म्हणजे सांस्कृतिक असो, व्यापारिक असो, शैक्षणिक असो, राजकीय असो, शैक्षणिक असो, या वाटचालीमध्ये ही संस्था अग्रगण्य आहे. अशा संस्थेमध्ये आज शंकर भाऊचं त्या ठिकाणी पुण्यतिथी साजरी होत असताना महान त्या ठिकाणी रक्तदानाचं शिबिराचं आयोजन केलेलं आहे. हा एक अतिशय चांगला उपक्रम या संस्थेने चालवलेला आहे. प्रतिनिधी दादाराव आढाव, NTV न्यूज मराठी, पिंपरी चिंचवड, पुणे.